नमस्कार मित्रांनो, आज आपला हा तिसरा परफॉर्मन्स इथं आपण करणार आहोत. परफॉर्मन्स याच्याकरता शब्द वापरला की आपला जो टॉपिक आहे तो चित्रपटगृहाशी रिलेटेड आहे, चित्रपटाशी रिलेटेड आहे, म्हणजे सिनेमेशी रिलेटेड आहे. म्हणून चला तर आपण सज्ज होऊया रणांगणीवर वार करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. तर युद्धासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य तुम्ही घेऊन रेडी असालच अशी मी आशा बाळगतो आणि आपण सुरू करूया. तर युद्धासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. पेन, वही आणि कवचकुंडल म्हणजेच काय तर पुस्तकं. बरोबर, ह्या गोष्टी आपल्याला लागणारच आहे. त्या घेऊन तुम्ही परफॉर्मन्स करण्यासाठी रणांगणीवर उभं राहण्यासाठी तयारच असाल तर चला आपण सुरू करूया. काय झालं, एकदा मी असा सहज एका ठिकाणी उभा होतो आणि माझा एक स्टुडंट आला. तो काय बोलला की सर चला आपण सिनेमा बघायला जाऊया. मी म्हटलं सिनेमाच का, कुठं आहे? तर त्याने सांगितलं की आपण सिनेमा जो बघायला जाणार आहोत तो प्रभात थिएटर मध्ये लागलेला आहे. मी त्याला म्हटलं व्यवस्थित बोलायला शिक आधी. आपला विषयाचं नावच ते आहे आणि चॅनलचं सुद्धा नाव तेच आहे, काय वर्ल्ड वार. आपल्याला जर का युद्ध करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, शब्द जे आहेत ते योग्य वापरावे लागणार आहे, तेव्हाच आपण या रणांगणीवर विजयी ठरणार आहोत. समजलं? तो थोडासा गोंधळला आणि त्याने सांगितलं की सर आम्हाला स्पष्ट करून सांगा ना तुम्हाला म्हणायचं काय आहे. तर चला आपण त्याच विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे आपला सिनेमा. बरोबर आहे. सिनेमा, थिएटर, फिल्म, पिक्चर, मूवी, प्ले, इनॅक्ट, टॉकीज हे बरेच असे शब्द आहे की ते एकमेकांशी मिळते जुळते आहे, परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही. तर आपण आता त्या शब्दाकडे वळूया. पहिला आहे सिनेमा. सिनेमा कशाला म्हणतात तर चलचित्रपट, की जो चित्रपटगृहामध्ये परफॉर्म्स केला जातो. ऍक्टर जे आहे ते ऍक्टर परफॉर्म्स करतात त्याला आपण सिनेमा म्हणतो. थिएटर काय तर नाट्यगृह, म्हणजे जिथे एखादं नाटक जे आहे, एखादा प्ले जो आहे, एखादा ड्रामा जो आहे तो परफॉर्म्स केला जातो ते ठिकाण त्याला थिएटर म्हणतात. म्हणजे हा सिनेमा या थिएटरमध्ये नसतो, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट आहे फिल्म. फिल्म म्हणजे काय, चलचित्रपट, जे आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी बघतो. वेगवेगळी जे टॉकी आहे ज्याच्यामध्ये तो परफॉर्म्स केला जातो है ना, सॅटेलाइटच्या साहाय्याने किंवा आधी एक पेटी असायची त्याच्यामध्ये रीलच्या साहाय्याने तो परफॉर्म केला जातो, त्याला आपण फिल्म म्हणतात. पिक्चर, पिक्चर म्हणजेच काय, फिल्मचाच तो प्रकार आहे, पण ऍक्च्युली पिक्चरचा अर्थ आहे चित्र. पण त्या चित्राला जर का आपण चल केलं आणि बोलण्याच्या माध्यमातून केलं त्याचं रूपांतर फिल्म मध्ये होतं किंवा सिनेमामध्ये होतं, ते चित्र. टॉकीज, टॉकीज म्हणजे काय, जिथं बोलपट परफॉर्म्स केला जातो त्याला टॉकीज म्हटलं जातं. म्हणजे आपण जो सिनेमा बघायला जातो किंवा जे फिल्म बघायला जातो किंवा जी मूवी बघायला जातो त्याला टॉकीज म्हणतात. म्हणजे त्या स्टुडंटने काय बोलायला पाहिजे होतं, सर आपण सिनेमा बघायला जाऊ तर कुठं, प्रभात टॉकीज मध्ये. तर ते वाक्य परफेक्ट असतं, पण त्याने तसं बोलला नाही, म्हणून त्याला आपलं एवढं एक्सप्लेन करतो. नेक्स्ट आहे मूवी. मूवी म्हणजेच काय तर सिनेमा, फिल्म आणि मूवी ते एकच आहे. पण मूवी मध्ये काय असतं, ते पात्र असतात, जे ऍक्टर्स असतात ते ऍक्च्युली परफॉर्म्स करतात तो प्ले है ना. त्याला वेगवेगळे इफेक्ट दिले जातात, वेगवेगळे टायटल, डायरेक्टर्स वगैरे जे आहे ते सर्व तिच्यात वापरलं जाते, त्याला मूवी म्हणतात. नेक्स्ट आहे प्ले. प्ले म्हणजेच काय तर ड्रामा, नाटक. नाटक म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये ऍक्टर्स आहे ते ऍक्टर्स एकत्र येतात, पात्र एकत्र येतात आणि ते जे नाटक आहे ते एखाद्या नाट्यगृहामध्ये म्हणजे थिएटरमध्ये परफॉर्म्स केलं जातं. प्रत्यक्ष जे पात्र आहे ते समोर असतात आणि ते नाटक परफॉर्म्स करतात, त्याला म्हणतात प्ले. आणि इनॅक्ट म्हणजेच काय तर रंगभूमीवर म्हणजे त्या नाट्यगृहामध्ये ते नाटक सादरीकरण केलं जातं, त्याला इनॅक्ट म्हणतात. तर असे हे सिनेमाशी रिलेटेड शब्द आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आपण आता पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.